जय श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मनोबोधावर अर्थात श्री रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांवर विवेचन करत आहोत, त्याचा अभ्यास करत आहोत. आज निरूपणासाठी 4था श्लोक आपण बघणार आहोत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. हा श्लोक काय आहे हे आपण बघूया आणि मग पुढे समर्थ कृपेने त्यावर विवरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. हा जो श्लोक आहे, काय सांगितलंय समर्थांनी या श्लोकामध्ये? की मना वासना दुष्ट कामा नये रे. आपण शब्दार्थ बघूया पहिल्यांदा. वासना म्हणजे काय? वासना म्हणजे इच्छा, पण इथे ती नकारात्मक भावनेतून जी इच्छा उत्पन्न होते त्याला वासना असं म्हणतात. कुठेतरी ती आसक्तीचं रूप धारण करते, ती विषय भोगामध्ये अडकलेली असते, ज्याला आपण हवे पण म्हणतो, किंवा अशुद्ध विचार किंवा हाव किंवा हव्यास, त्याला वासना असं म्हणतात. तर समर्थ असं म्हणतात की मना वासना दुष्ट कामा नये रे. पुढे समर्थाने काय सांगितलंय? की मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. पाप बुद्धी म्हणजे चुकीचा विचार, अशुद्ध विचार, दुसऱ्याचे अहित चिंतणारी जी आपली वृत्ती आहे किंवा बुद्धी आहे, अशुद्ध मती ज्याला आपण म्हणतो, त्याला पापबुद्धी असं म्हणतात. धर्मता म्हणजे धर्माचं आचरण, धर्माचरण. सार विचार म्हणजे सारासार विचार करण्याची प्रवृत्ती, म्हणजे जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, जे श्रेष्ठ आहे, जे उत्कृष्ट आहे, ते सत्सद विवेक बुद्धीने जाणून घेण्याची क्षमता म्हणजे सार विचार. आणि अंतरी म्हणजे अंतर्यामी, अंतरंगात. हे समर्थ काय सांगतात? की हे मना, तू दुष्ट वासना ठेवू नकोस, तू विषय भोगामध्ये अडकलेली आसक्ती ठेवू नकोस, तू पापबुद्धी ठेवू नकोस, तू अशुद्ध विचार बाळगू नकोस, तू धर्माचं आचरण ठेव, तू नीतिमत्तेने राहा, तुझी सत्सद्विवेक बुद्धी तू सदैव जागृत ठेव. जे चांगलं आहे, जे उत्कृष्ट आहे, जे श्रेष्ठ आहे, त्याचा विचार तू अंतरी म्हणजे तुझ्या अंतर्यामी कर.
अशा पद्धतीने समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरणाच्या समर्थांनी गणेशाला वंदन केलेलं आहे, शारदेला वंदन केलेलं आहे. आणि तेव्हा समर्थ आपल्याला असं सांगतात की अनंत अशा भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपण समजून घेऊया. तो मार्ग कुठला आहे हे समर्थांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तो मार्ग भक्तिपंथ आहे. त्यामुळे दुसऱ्या श्लोकात समर्थांनी सांगितलं की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे तो मार्ग कुठला आहे तर भक्तिपंथ आहे. तो आचरण करण्यासाठी विष्णू स्मरण ही भक्ती सांगितलेली आहे की प्रभाते मनी राम चिंतित जावा, की भगवंताचं ध्यान करा, भगवंताची भक्ती करा. पण एकीकडे मनाला हा उपदेश केलेला असताना दुसरीकडे समर्थ माऊली आपल्याला तुम्ही कसे वागा हे सांगते. म्हणजे सदाचरण कसं ठेवा, म्हणजे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, किंवा सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये दोन्ही श्लोकांच्या, दुसऱ्या श्लोकाच्या आणि तिसऱ्या श्लोकाच्या, देहाने आचरण कसं असावं. जे निंदनीय आहे ते तुम्ही टाकून द्या, जे वंदनीय आहे, जे हितकारक आहे, जे जगाचं कल्याण करणार आहे ते तुम्ही करा, असा आपल्याला उपदेश केलेला आहे मनुष्याला. किंवा सदाचाराने राहा, तुमचं आचरण शुद्ध असायला हवं. अंतःकरण शुद्धी, आचरण शुद्धी. महाराजांनी तेच सांगितलं ना की परमार्थाची इमारत कशावर उभी करायची, तर अंतःकरण शुद्ध पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे आणि नामस्मरण, या 3 गोष्टींवर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची. आणि अशा पद्धतीने जो मनाने अनुसंधान राखतो आणि देहाने सदाचरण ठेवतो तो जगामध्ये धन्य होतो किंवा उत्तम गतीला प्राप्त होतो. मग हे नीतिमत्तेचं आचरण कसं असावं हे समर्थांनी आपल्याला 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत सांगितलेले आहे. म्हणजे हा जो 4था श्लोक आता आपण पाहतोय त्याच्यामध्ये समर्थ माऊली काय सांगते आपल्याला की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. किती त्यांनी त्याचं महत्व विशद केलंय बघा, की तू पापबुद्धी ठेवू नकोस, तू धर्माचं आचरण सोडू नकोस, तू नीतिमत्तेने राहा, तुझी सत्सद्वेग बुद्धी तू सदैव जागृत ठेव आणि दुष्ट वासना मनामध्ये तू बाळगू नकोस. म्हणजे आपल्याला, आपण जर अगदी स्वाभाविकपणे विचार केला तर आपल्या मनामध्ये कुठेतरी द्वेषभावना असते, कुठेतरी मत्सर असतो, कुठेतरी दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही. आपली काही वेळेला बुद्धी अशुद्ध पद्धतीने विचार करत असते. काही वेळेला आपण दुसऱ्याचं मन दुखावतो, दुसऱ्याविषयी आपण बऱ्याचदा कटुता बाळगतो. अशा अनेक गोष्टी मनाच्या अंतरंगामध्ये घडत असतात. म्हणजे वर्ण आपण ते जगाला दाखवलं नाही तरी आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला स्वतःला चांगलं माहिती असतं. तर अशी अशुद्ध मती तू ठेवू नकोस असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. महाराज सांगतात ना की वासनेत जीव गुंतला, कष्टी फार फार झाला, नदी जशी अखंड वाहते तशी वासना सारखी वाहते, वासना भोगाने कमी होत नाही, त्यागाने नाहीशी होत नाही. वासना असणे हा मनुष्याचा सहज गुणधर्म आहे. याचं कारण असं आहे की मनुष्याचा जन्म हा मुळी वासनेतून उत्पन्न होतो. म्हणजे मनुष्याचा जन्म हा वासनेत झालेला आहे आणि मृत्यूच्या समयी जशी वासना धरावी तसा त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो आणि म्हणून वासनेतच मनुष्याचा अंत आहे. म्हणजे बघा, अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये काहीतरी वासना शिल्लक राहतात की मला आयुष्यामध्ये असं असं हवं होतं पण ते मिळालं नाही, असं घडायला हवं होतं पण ते घडलं नाही.
कुठेतरी जीव गुंतलेला असतो. कुठेतरी असं वाटत असतं की अरे हे आपल्या आयुष्यात घडायला हवं होतं, पण ते आपल्या प्रारब्ध योगानुसार घडलं नाही. म्हणजे तिथे ती वासना अडकली. ज्या ठिकाणी वासना अडकलेली असते तेच आपल्याला पुढच्या जन्माला कारण होतं. त्यामुळे अशा पद्धतीने जर वासनेमध्ये जीव गुंतला तर तो फार कष्टी होतो, असं महाराजांना सांगायचे. वासना म्हणजे इच्छा, पण ती नकारात्मकतेने आहे. चांगल्या गोष्टीविषयीची इच्छा असणं हा भाग वेगळा आहे, त्याला वासना म्हणत नाहीत. पण जेव्हा ती इच्छा आसक्तीयुक्त बनते किंवा अशुद्ध बनते, तेव्हा ती वासनेचं रूप धारण करते. आपण अगदी व्यवहारामध्ये काही उदाहरणं पाहूया. भूक लागल्यानंतर अन्न सेवन करावंसं वाटणं ही इच्छा आहे. पण पोट पूर्णपणे भरलेलं असताना अन्नपदार्थ समोर आला तर तो खावासा वाटणं ही त्या अन्नावरची वासना आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं बघा की एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती काही अन्न सेवन करत असते, तिने काही कारणाने आपल्याला विचारलं नाही की तुला हवंय का, तर आपल्या मनामध्ये ती वासना उत्पन्न होते खाण्याविषयीची. किंवा एखादा पदार्थ आपल्याला खूप आवडत असेल तर हवेपणाच्या ओढीने आपण तो जास्तीत जास्त सेवन करतो आणि कितीही सेवन केला तरी आपल्याला तृप्ती होत नाही. काही वेळेला ती अन्नावरची वासना आहे. तीच गोष्ट शारीरिक वासनेविषयीची आहे. शारीरिक भोग कितीही भोगला तरी मनुष्याला त्यातून समाधान मिळत नाही. तो पुन्हा पुन्हा भोगावा असा वाटणं ही शारीरिक वासना आहे. कारण आपला जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला असल्यामुळे त्या वासनेचा अंश प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी, प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी आढळतो. आणि त्यातून ती पुन्हा पुन्हा भोगाविषयी वाटणं म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये दिवसभर येन केन प्रकारेण भोगविलासाचे विषय मनामध्ये सतत असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर जगामध्ये जी काही अनिती किंवा अधर्माचं जे मूळ आहे ते काय आहे, त्याच्या मुळाशी काय आहे. म्हणजे अनितीने जे वर्तन केलं जातं किंवा अधर्माने जे वागलं जातं त्याच्या मुळाशी दुष्ट वासना पापबुद्धीचे पहा. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही परनिंदा करू नका, परस्त्री माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा करू नका. हे तेवढ्यासाठीच महाराजांनी सांगितलेलं आहे. तीच गोष्ट पैसा अडका, धनसंपत्ती, जमीन जुमला, गाडी घोडा, घर, कपडा लत्ता, संपन्नता, सुबत्ता ह्या सगळ्यांविषयीची आहे. म्हणजे आपल्याला एक चांगलं आयुष्य जगता यावं ह्यासाठी जेवढा पैसा आवश्यक आहे तेवढा पैसा मिळाल्यानंतर खरं तर मनुष्याला समाधान पाहिजे. पण आज जर आपण बाहेरच्या जगामध्ये बघितलं तर प्रत्येक माणूस धावतोय, पैसा मिळवतोय, पण त्याला समाधान नाही मिळत. किती असलं म्हणजे पुरेल हे ठरलेलं नसल्यामुळे हे समाधान मिळत नाही. म्हणजे महाराज काय सांगतात की नीतिमत्तेचं आचरण ठेवता यावं, अबरूनी जगता यावं आणि आपल्या मुलाबाळांचं आपल्याला रक्षण करता यावं एवढा पैसा आपल्याजवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. पण आज संपूर्ण जग पैशाच्या मागे धावतंय. त्याच्या मागे वासना आहे, काहीतरी हवंय, हव्यास आहे कशाचा तरी, समाधान नाहीये. आज कोणालाही समाधान नाही जगामध्ये. म्हणजे कितीही पैसा उपभोगला, कितीही संपन्नता उपभोगली, कितीही जमीन जुमला, घरदार, गाडी घोडा आला, आर्थिक संपन्नता आली, तरीही त्या मनुष्याला समाधान मिळत नाही. त्याचा हव्यास संपत नाही, त्याची हाव संपत नाही, त्याची वासना संपत नाही. म्हणजे मिळवायचं, ते साठवून ठेवायचं, पुन्हा मिळवत राहायचं हा मनुष्याचा स्वभाव गुणधर्म झालेला आहे. ह्या सगळ्याच्या मागे माया आहे. ती त्या जीवाला वासनेच्या अधीन करते. वासना जीवाला नाचवते. वासनेचा नंगानाच अक्षरशः चालू असतो. जे आहे ते
असलं पाहिजे आपल्याजवळ सदैव आणि अजून ते मिळवत राहिलं पाहिजे अशी भावना आहे. महाराज सांगतात आपल्याला की तुम्ही गाद्या गिरद्यांवर लोळा, तुम्हाला तुमच्या नशिबाने चांगल्या पद्धतीने जगता येतंय ना, अगदी आनंदाने जगा, पण हे सगळं रामाच्या कृपेने मिळतंय, ही भावना मनामध्ये असली पाहिजे. म्हणजे उद्या सतरंजीवर झोपायला लागलं तरी सुद्धा आपल्या मनाची भूमिका तशी पाहिजे. पण दुर्दैवाने आपण तशी भूमिका आपली बनवू शकत नाही. तीच गोष्ट लौकिकामध्ये, व्यवहारामध्ये आपल्याला मोठेपणा मिळावा, आपल्याला मान सन्मान मिळावा, ही जी एक सुप्त इच्छा असते ती सुद्धा कधीतरी वासनेचं रूप धारण करते. म्हणजे आपण चांगले वागतो समाजामध्ये, नीतीने वागल्यासारखं दाखवतो, पण कशासाठी? तर लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत ह्यासाठी. तर अशी वरवरची सुधारणा काय कामाची आहे असं महाराज विचारतात आपल्याला. म्हणजे भगवंताला आवडतं म्हणून मी नीतीने वागणार आहे, अशी आपली मनाची भूमिका पाहिजे. म्हणजे लोकेशणा किंवा लोकांनी मान द्यावा, चांगलं म्हणावं, आपला स्वार्थ सांभाळावा, अशा पद्धतीची मनोभूमिका असणं ही सुद्धा एक प्रकारची वासनाच आहे. कायिक, मानसिक आणि वाचिक असे स्वार्थ आहेत. कायिक स्वार्थ म्हणजे आपली काया ही दुसऱ्यासाठी कमी कष्टवणं. मानसिक स्वार्थ म्हणजे आपल्या मनासारखं सगळ्यांनी वागलं पाहिजे, हा स्वार्थ. आणि वाचिक स्वार्थ म्हणजे आपण जे बोलतो त्या सगळ्याला समोरच्यानी मान डोलवली पाहिजे, हो म्हटलं पाहिजे. अशा तऱ्हेने वृत्ती असणं ही सुद्धा एक प्रकारची वासनाच आहे. महाराज म्हणतात तसं की नदी जशी वाहत असते अखंडपणे, तशी वासना वाहत असते. ती कितीही भोगली तरी त्यातनं समाधान मिळत नाही, तृप्ती मिळत नाही, आणि त्याचा कितीही त्याग करावा म्हटलं तरी ती नाहीशी होत नाही. मग वासनेला घालवायचं कसं? म्हणजे समर्थांनी जे सांगितलंय की वासना ठेवू नकोस, म्हणजे मनाला उपदेश केलाय ना, तर वासनेची नांगी कशी मोडायची, वासनेला मारायचं कसं? तर ती वासना क्षीण करत न्यावी लागते. मग वासनेचा क्षय किंवा वासना जर क्षीण करत न्यायची असेल तर ते एका भगवंताच्या नामाने साधेल असं महाराजांचं सांगणं आहे. आपण आधीही बघितलं होतं त्याप्रमाणे या संपूर्ण उपक्रमामध्ये आपण समर्थांनी काय सांगितलेलं आहे आणि महाराजांचं तत्वज्ञान अशी आपण सांगड घालत एक एक श्लोक आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे आपण कळून सवरूनही वासनेला किंवा अहंकाराला, अहमपणाला आधार देतो, इथं आपलं चुकतं. ज्या वासनेमध्ये आपला जन्म होतो ती वासना भगवंताच्या नामाने मारून टाकावी असं महाराजांचं सांगणं आहे. वासना नष्ट कशी होऊ शकते? तर जर देहबुद्धी आपली नष्ट झाली किंवा क्षीण होत गेली तर वासना क्षीण होत जाते. देहबुद्धी कशी क्षीण होत जाईल किंवा नष्ट होत जाईल? तर जेवढं आपण भगवंताचं नाम घेऊ आणि भगवंताच्या नामामध्ये आपण जेवढं स्वतःला विसरू तेवढी देहबुद्धी आपली कमी होत जाते, आणि जेवढी देहबुद्धी कमी होत जाईल तेवढी वासना क्षीण होत जाते. म्हणून आपण सतत नामात राहिलं पाहिजे भगवंताच्या. म्हणून महाराज सांगतात की बऱ्याचदा, पुष्कळदा चांगले अधिकारी जीव एखाद्या छोट्याशा वासनेमुळे कुठेतरी अडकून पडतात. मग ती वासना तृप्त करण्यासाठी अध्यात्मदृष्ट्या एखाद्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे ते लहानपणीच जग सोडून निघून जातात. म्हणून महाराज सांगतात की त्यांच्या मृत्यूचं दुःख करू नका. म्हणजे वासना कुठपर्यंत जाते बघा, हे सूत्र समर्थ सांगतात आपल्याला की मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. म्हणजे वासना म्हणजे विषयांचं हवे नको, पण अमुक एक गोष्ट मला हवी आहे असं वाटणं किंवा अमुक एक गोष्ट मला नकोय असं वाटणं, ह्या दोन्ही गोष्टींच्या मागे वासना आहे. मग वासनेला जर मारायचं असेल तर आपल्याला आपली बुद्धी स्थिर ठेवावी लागते.
बुद्धी स्थिर ठेवायची असेल तर आपल्याला भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहावं लागतं, तरच आपली बुद्धी स्थिर राहणार आहे. म्हणजे जे अंतरी सार विचार राहावं असं जे समर्थांनी सांगितलंय ते तेवढ्यासाठीच आहे की सत्सद्विवेक बुद्धी जागृत पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे की काय चांगलं आहे, काय सार आहे, काय असार आहे, सारासार काय चांगलं आहे, काय सोडून द्यायचंय, काय धरून ठेवायचं. आपली क्षमता आपल्याला वाढवावी लागते. ते सगळं भगवंताच्या नामाने साधलं जातं. कसं होतं की सकाळपासनं रात्री झोपेपर्यंत आपण जी काही कर्म करत असतो ती सगळी वासनेमुळे एकमेकांमध्ये गुंतलेली असतात. पण बऱ्याचदा माणसाची मनोभूमिका अशी असते की तो जे काही आयुष्य भोगतोय त्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. तर प्रत्येक वेळेला त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की आता मागच्या जन्मात काय पाप करून ठेवलंय काय माहिती, या जन्मामध्ये आपल्याला ते भोगावं लागतंय, असा एक सामान्यपणे विचार माणसाच्या आयुष्यात म्हणजे त्याच्या मनामध्ये येतो. पण तुम्ही आत्ताची कर्म करत असताना ती सगळी कर्म वासनेमुळे एकमेकात गुंतत गेल्यामुळे आपण दुसऱ्या म्हणजे पुढच्या जन्माची तयारी ह्या जन्मात करत असतो. मग जर आपण वासना नष्ट केली तर ती कर्म वासना रहित होतील आणि मग त्यातून आपल्याला कुठलाही भाग आपल्या मागे चिकटणार नाही. मग ते कर्म कृष्णार्पण होईल आणि मोकळे होऊ आपण त्यातनं. आणि म्हणून महाराज सांगतात की वासना ही अशी आहे की ती म्हाताऱ्यांनाही सोडत नाही आणि तरुण लोकांनाही सोडत नाही. कारण कर्म करतात, सगळेजण कर्म करतोय आपण, कर्माशिवाय आपण राहू शकत नाही. पण प्रत्येक कर्म करायच्या मागे आपली काहीतरी वासना असते, आपल्याला काहीतरी हवं असतं आणि म्हणून आपण ते कर्म करायला प्रवृत्त होतो. आणि व्यवहारामध्ये कुठलंही कर्म करत असताना त्याच्यामागे कुठली तरी एक वासना दडलेली असते आणि हीच वासना देह ठेवताना आपल्या बरोबर येते. तीच पुनर्जन्माला म्हणजे पुढच्या जन्माला कारणीभूत होते. म्हणजे परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना सुद्धा चिरंजीव आहे, ती नष्ट होत नाही, ती नामानी क्षीण करावी लागते. म्हणजे वासनेच्या किंवा हवेपणाच्या 3 अवस्था महाराजांनी सांगितलेल्या आहेत. पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे आस, दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे हव्यास आणि तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे ध्यास. आस म्हणजे काय की एखादी गोष्ट हवीशी वाटणं, ह्याला आस असं म्हणतात. हव्यास म्हणजे ती वस्तू नेहमी आपल्या जवळ असलीच पाहिजे, त्याला हव्यास असं म्हणतात. आणि ध्यास म्हणजे त्या वस्तूशिवाय दुसरं काहीही न सुचणं, म्हणजे तो त्या वस्तूविषयीचा असलेला ध्यास आहे. अशा 3 अवस्था आहेत वासनेच्या सुद्धा. आता जर वासना मारायची असेल म्हणजे वासनेचं जर झाड तोडायचं असेल तर हवे नकोपणाच्या ज्या फांद्या आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला छाटायला लागतात, मग बुंधा तोडावा लागतो. मग आता वासना जर मारायची असेल तर पापबुद्धी आपल्याला सोडून द्यावी लागते, शुद्ध बुद्धी धारण करावी लागते. म्हणून पुढे समर्थ सांगतात की मना सर्वथा पापबुद्धी नको रे. मग बुद्धी वासनेपासून अलिप्त कशी ठेवायची, तर आपली जी वासना आहे म्हणजे हवेपण आहे ते आपण भगवंताजवळ न्यायचं. जे काय आपल्याला हवं असेल ते परमेश्वराकडे मागायचं. म्हणजे व्यवहारामध्ये प्रयत्न करायचा तो एक भाग झाला, पण तुम्हाला काय हवंय ते तुम्ही भगवंताकडे मागा. त्याने ते दिलं नाही तर ते आपल्या हिताचं नाही असं समजा, किंवा त्याने ते न देणं हेच आपल्या हिताचं आहे. आपण जसा घेऊ तसा अर्थ आहे आणि हे केवळ नामाने साधेल. म्हणून समर्थ म्हणतात की मना वासना दुष्ट कामा नये रे. म्हणजे वासना मारायची आहे तर ती कशी मारायची ह्याचं उत्तर लगेच समर्थ आपल्याला देतात की मना सर्वथा पापबुद्धी नको रे. म्हणजे तू मनामध्ये पापबुद्धी ठेवू नकोस. तू जर पापबुद्धी ठेवली नाहीस तर आपोआप वासनेची नांगी मारली जाईल. पुढे लगेच सांगितलंय की मना धर्मता नीती सोडू नको. म्हणजे तू धर्माचं आचरण सोडू नकोस, तू नीतीला धरून राहा. तू धर्माच्या आचरणाप्रमाणे राहिलास, नीतिमत्तेचं जर पालन केलंस तर ती वासना मरेल. आणि तिसरं काय सांगितलंय तर मना अंतरी सार विचार राहो. म्हणजे हे सगळं करण्यासाठी, हे सगळं जाणून घेण्यासाठी हे मना तू सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेव.
सारासार विचार करण्याची क्षमता तू जागृत ठेव. हे सूत्र महाराज विशद करताना काय सांगतात की परमार्थ साधत असताना वाईट ज्या वासना आहेत त्या नामानी माराव्या आणि ज्या चांगल्या वासना आहेत म्हणजे इच्छा आहेत त्या धर्माची बंधनं पाळून नीतिमत्तेचं आचरण ठेवून ज्या वासना जे चांगल्या वासना चांगल्या इच्छा ह्या धर्माला आणि नीतीला धरून असतील तेवढ्या भोगाव्या. जे प्रापंचिक माणसाने वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने नीती धर्माचं आचरण ठेवून ती तृप्त करण्याचा किंवा ती भोगण्याचा प्रयत्न करावा. श्रीमंत लोकांच्या गरजा ह्या मरेपर्यंत संपत नाहीत कारण त्यांची वासना जास्त असते. सामान्य माणसाला ज्या काही वासना असतात तो इंद्रियांच्या अधीन असतो. जे सर्वसामान्य प्रापंचिक मनुष्य हा इंद्रियांच्या अधीन असतो. त्याला इंद्रिय सुख हवं असतं. त्याला भोगावेसे वाटतात कारण माया ही त्याला विषयांमध्ये गुंतवून ठेवते आणि माणसाला किंवा मनुष्याला विषय भोगून सुख उपभोगावं असं वाटत असतं. वास्तविक पाहता ते विषय त्याला दुःखच देत असतात किंवा विषय कितीही भोगला तरी तो तृप्ती देत नाही, समाधान देत नाही. तो पुन्हा पुन्हा तो विषय आपल्याला भोगावा असा वाटतो. म्हणजेच थोडक्यात काय आहे की मनुष्य हा इंद्रियांच्या अधीन आहे, तो विषयाच्या अधीन आहे. पण दुसरीकडे त्याचं साधन चालू आहे, तो उपासनेच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्याला भगवंत हवा असंही वाटतंय. मग अशा मनुष्याने काय करायचं तर भगवंताचं अधिष्ठान ठेवून नीती धर्माचं आचरण ठेवून त्याने बंधनामध्ये राहून त्याची जी काही वासना आहे ती तृप्त करण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून समर्थ पुढे काय सांगतात तिसऱ्या चरणामध्ये की धर्माचं आचरण ठेवा आणि नीतिमत्तेचं आचरण ठेवा. म्हणजे मना धर्मता नीती सोडू नको. म्हणजे धर्माचं आचरण सोडायचं नाही आणि नीतिमत्तेचं आचरण आपण सोडायचं नाही. महाराज सांगतात तसं आपण 24 तास स्वतःशी उघडा व्यवहार करायचा. म्हणजे वाटेल त्या परिस्थितीमध्ये जर भगवंत आपल्या पुढे येऊन उभा राहिला तर आपण त्यावेळेला करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटणार नाही असं कृत्य आपण केलं पाहिजे. आणि म्हणून धार्मिक संस्काराप्रमाणे आपण कर्म करावं, शास्त्राची बंधनं पाळावीत. म्हणजे आपल्याला एक चांगलं वळण लागतं. धर्मशास्त्र व नीतीला अनुसरून आपण आपली कर्म करावीत. संस्कार आपल्याला काय सांगतात की जे चांगलं आहे ते तुम्ही करा, जे वाईट आहे ते तुम्ही सोडून द्या. हेच दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय ना की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणून नीतीची धर्माचरणाची बंधनं पाळावी. धर्म म्हणजे काय आहे तर धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे सदाचरण, एक प्रकारचा व्यवस्थितपणा वागण्या बोलण्याचा, त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे मी सदाचरणाने वागणार आहे, मी नीतिमत्तेने वागणार आहे, मी कर्तव्याचं पालन करणार आहे, म्हणजे धर्माचं आचरण आहे. समाज हा बंधनाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे बंधनामध्ये राहूनच आपल्याला आपलं काम करावं लागतं. त्यामुळे धर्म कधी बुडत नाही तर ती बंधनं बुडत जातात. म्हणून महाराज म्हणतात की पूर्वी धर्मावर श्रद्धा होती लोकांची, आता ती श्रद्धा कमी होत चालली आहे. म्हणजे बंधनं बुडत चाललेली आहेत. म्हणजे पूर्वी एवढ्या सुधारणाही नव्हत्या पण तरीही लोकांना एक शांत चित्ताने आयुष्य जगता येईल इतकं समाधान होतं त्यांच्याकडे. आज जगामध्ये इतक्या सुधारणा झालेल्या आहेत पण आज आपल्या प्रत्येकाला ते समाधान नाही. आपण शांत चित्ताने राहू शकत नाही, आपण अस्वस्थ होत मनातनं. ज्या समाजाचा पाया हा धर्म आहे म्हणजे कर्तव्याचं आचरण, सदाचरण, त्या समाजालाच खरं समाधान प्राप्त होतं. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही धर्माची बंधनं पाळा. म्हणजे जो
ज्ञानी आहे, जो शहाणा आहे, त्याने समजून धर्माची बंधनं पाळावी. आणि ज्याला फारसं ज्ञान नाही तरी त्याने काही बिघडत नाही, तर त्याने श्रद्धा ठेवायची आणि धर्माची बंधनं पाळायची. म्हणजे भगवंताचं अधिष्ठान ठेवून आपण नीतिमत्तेने वागलं पाहिजे. जर आपण नीतिमत्तेने वागत असू पण आपल्या वागण्याला जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर ती नीतिमत्तेचं वागणं हे पोरकं आहे, ती नीती पोरकी आहे. म्हणजे वरवरची नीतिमत्ता कामाची नाही, मुळापासून सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणून भगवंताचं अधिष्ठान ठेवून आपण नीतिमत्तेने राहिलं पाहिजे, सदाचरणाने राहिलं पाहिजे. परमार्थामध्ये नीतीला, शुद्ध आचरणाला अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे आपण मागेही बघितलं होतं की मी फक्त उपासना करीन, म्हणजे ते कर्तव्य करीन, पण देहाच्या अनुषंगाने येणारं कर्तव्य जर मी केलं नाही, म्हणजे मी जर सदाचरणाने राहिलो नाही, मी नीतिमत्तेचं आचरण ठेवलं नाही, मी शुद्ध आचरण ठेवलं नाही, तर त्या नामस्मरणाचा उपयोग होत नाही. आपल्याला ती परमार्थाची इमारत 3 पायांवर उभी करायची असं महाराजांनी सांगितले की एक शुद्ध अंतःकरण आहे, शुद्ध आचरण आहे आणि नामस्मरण आहे. मग सद्गुरूंची कृपा आहे, मग भगवंताची कृपा आहे, मग आपण पुढच्या टप्प्यावर जाणार. म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये, आपण कोणाचाही मत्सर करू नये. आपण सदैव चांगला विचार करावा, सारासार विचार करण्याची क्षमता आपण आपल्याजवळ बाळगावी, सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी, उच्चार सांभाळावेत, आपलं बोलणं गोड असलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताला सांगावं की आजवर जे कळत नकळत माझ्याकडनं पाप घडलं असेल ते तू नाहीसं कर. म्हणजे मागची पापं सगळी नष्ट होतात, भगवंताच्या नामाने ते पाप जळत जातं. आपण आचार विचाराने अत्यंत शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, आपली वाणी गोड पाहिजे, आपलं अंतरंग शुद्ध पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये एक प्रकारचं मार्दव पाहिजे. आपलं सगळं वागणं हे नीतिमत्तेला अनुसरून पाहिजे. म्हणजे आपण नीतिधर्माने वागतो, पण आपल्या मनामध्ये असं असतं की लोकांनी आपल्या मागे नावं ठेवू नयेत आपल्याला, म्हणून आपण नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला तसं मनातनं वागायचं नसतं. महाराज म्हणतात की अशी वरवरची सुधारणा उपयोगाची नाही, म्हणून भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे माझ्या परमेश्वराला असं मी वागलेलं आवडणार नाही हे आपल्या मनामध्ये आलं पाहिजे, आणि म्हणून मी नीतीचं पालन करतोय. म्हणजे जगामध्ये आपलं वागणं असं असावं की आपल्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका सुद्धा येऊ नये, आपण अजिबात ढोंग करू नये. आपल्या जगण्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, आपली सारासार विचार करण्याची क्षमता ही जागृत राहिली पाहिजे, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली पाहिजे. जर सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली तरच आपल्याला ती वासना मारता येईल, कारण आपण सारासार विचार करून त्यावर काम करू शकतो. म्हणजे आपण आधी बघितल्याप्रमाणे आपला जन्म वासनेमध्ये झालेला आहे, पण तरीही त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते निर्मळ असतं मनाचं. महाराजांनी त्याला गंगेची उपमा दिली की गंगेचा जो उगम आहे तो अगदी छोटा जरी असला तरी तो स्वच्छ असतो आणि निर्मळ असतो, पवित्र असतो. पण पुढे जसं त्या नदीमध्ये वाहत गेल्याने जो गढूळपणा येतो, तसं आपल्या निर्मळ मनावर हळूहळू वासनेचे परिणाम होत जातात आणि निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे त्या मनावर बसतात आणि मन किंवा हे अशुद्ध बनतं अंतःकरण आपलं. मग पाणी जसं स्वच्छ करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तुरटी फिरवतो, त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी आपण भगवंताचं नाम घ्यावं. म्हणजे नामाची तुरटी फिरवली की वासनेचा साका खाली बसतो आणि शुद्ध अंतःकरण प्रकट होतं. मग अंतःकरण प्रकट झालं तर आचरण शुद्ध आपोआप होतं, वेगळं काही करावं लागत नाही. आणि मग शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण, त्याला नामस्मरणाची जोड आहे. मग आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. म्हणून वासनेला जिंकणं, महाराज म्हणतात तसं लोक समजतात तेवढं कठीण नाहीये. त्यासाठी आपण आपली वासना कुठे गुंतते ते बघावं.
महाराजांनी एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे की हिमालयामध्ये आकाशातून बर्फ पडत असतो, त्यावेळेला तो भुसभुशीत असतो. पण काही काळानंतर दगडापेक्षा कठीण असा तो बर्फ तयार होतो. तसंच ज्या वेळेला वासनेचा जन्म होतो, म्हणजे वासना उत्पन्न होते मनामध्ये, त्यावेळेला ती सूक्ष्म असते आणि लवचिक असते. पण आपण आपल्या देहबुद्धीने त्या वासनेला घट्ट करतो आणि मग एकदा का ती वासना घट्ट झाली की ती काढणं अवघड पडतं. आणि म्हणून वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान असणे आपल्या आयुष्याला हा एकमेव उपाय आहे. नामानेच वासनेचा क्षय होतो. आणि ज्या क्षणी किंवा जिथे वासना संपली तिथे भगवंताची आपल्यावर कृपा झाली असं समजावं. आणि म्हणून भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे काही येतं ते टाकणे म्हणजे यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये आपण वासनांची आहुती घालायची. कोणत्याही गोष्टीबद्दल हवे नको पण न वाटणे म्हणजे वासनांची आहुती घालण्यासारखं आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. राम करता ही भावना जर आपण ठेवली तर वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा. आज आपण सगळे जीव वासनेमध्ये गुंतलेलो आहोत कारण आपला जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला आहे. वासना म्हणजे आहे ते असू द्या, अजूनही मिळू द्या, त्याला तृप्तता येत नाही, समाधान येत नाही. आणि म्हणून ती वासना सतत भोगत राहावी किंवा त्याची आपण सतत तृप्ती करत राहावी, विषय सतत भोगत राहावा असं त्या जीवाला वाटत असतं. मग आपण काय करायचं अशा वेळेला, तर परमेश्वराच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे परमेश्वर करता आहे, तो माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडवेल ते माझ्या हिताचं असेल असा जर आपण विचार केला, अंतरीसार विचार राहो, की भगवंत सगळं सांभाळतोय ना, मग तो सगळं माझं व्यवस्थित करेल. जे माझ्यासाठी योग्य असेल ते भगवंत मला देईल, जे माझ्यासाठी योग्य नाही ते मला मिळणार नाही. त्यामुळे अशी जर आपण आपल्या मनाची भूमिका ठेवली तर त्या वस्तूमधलं हवे नको पण आसक्ती निघून जाते. थोड्या दिवसांसाठी, काळासाठी आपल्याला त्रास जरूर होईल, मनुष्य स्वभाव गुणधर्माप्रमाणे. पण जर आपण ही भावना बाळगली मनामध्ये की ठीक आहे, एखादी गोष्ट मला नाही मिळत आहे का, ती भगवंताची किंवा महाराजांची, सद्गुरूंची इच्छा नाही म्हणून मला मिळत नाहीये, तर त्याच्या मागची जी अस्वस्थता आहे, ती न मिळण्यामागची, ती कमी होते. म्हणजे आपण आपल्या कर्तबगारीनी वासनेच्या पलीकडे जाणं हे केवळ अशक्य आहे. तर आपण काय करू शकतो, तर ती वासना भगवंताकडे वळवू शकतो. म्हणजे जे काही आहे ते आपण भगवंताला सन्मुख व्हायचं, म्हणजे वासना मरते. तिथे आपली खरी कर्तबगारी आहे. म्हणजे महाराजांनी दिलेलं छोटं उदाहरण आहे की वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे, त्याला किती हडहड केलं तरीही ते जात नाही, कारण तुम्हीच त्याला लाडावून ठेवलेलं आहे. तसं वासनेला आपणच लाडावून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे ती मरत नाही. वासना ही कोणत्याही उपायाने तृप्त होत नाही, ती अतृप्त राहते. पण तीच जर वासना म्हणजे मनामध्ये असलेली सगळी इच्छा ही भगवंताला सन्मुख केली की देवा तू मला जसं ठेवशील तसं मी राहीन, माझी इच्छा वेगळी म्हणून आता मी काही ठेवणार नाही, तुझ्या इच्छेमध्ये मी माझी इच्छा मिसळीन, तुला माझ्या आयुष्यात जे काही करायचे ते तू कर, तुला मला जसं ठेवायचं तसं तू ठेव, अशा पद्धतीने जर मनाची भूमिका आपण ठेवली तर भगवंताची कृपा व्हायला वेळ लागत नाही. आणि मग ज्याची वासना अशा पद्धतीने नष्ट झाली, जो भगवंताला सन्मुख झाला, हवे नको पण निघून गेलं, आसक्ती निघून गेली, त्याला मोक्ष प्राप्ती आहे, जिवंतपणी मोक्ष आहे. आणि हेच समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. आता रावण हा अत्यंत पराक्रमी होता. त्याने घोर तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. पण जे काही वरदान त्याने ब्रह्मदेवाकडनं मागून घेतलं त्याच्या मागे पापबुद्धी. काय ती बुद्धी होती की तीनही लोकांवर आपण राज्य मिळवावं अशी त्याची अभिलाषा होती. आणि म्हणून त्याने सर्व देवांना सुद्धा बंदी घातलं. सीता स्वयंवराच्या वेळी त्याला धनुष्याला प्रत्यंचा ओढता आली नाही, त्यामुळे
त्याला सीता प्राप्त होऊ शकली नाही. पण त्याच वेळी त्याच्या मनामध्ये दुष्ट वासना उत्पन्न झाली की कसंही करून आपण सीतेला प्राप्त करून घ्यायचं. आणि म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं, तिला बंदिवासामध्ये टाकलं. रावणाचा भाऊ बिभीषण त्याने जाऊन रावणाला सांगितलं की ज्या सीतामाईंना तू अशा पद्धतीने हरण करून आणलेलं आहेस त्या प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार आहेत, त्यामुळे तू सन्मानाने प्रभू रामचंद्रांना त्यांना परत कर. पण मागे वासना आहे, पापबुद्धी आहे, नीतीचं आचरण नाही, अधर्माचं सगळं राज्य आहे. सारासार विचार करण्याची क्षमता रावण गमावून बसलेला होता. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नाही. त्यामुळे भर दरबारामध्ये बिभीषणाला रावणाने लाथाडलं. मग शेवटी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केलेला. म्हणजे थोडक्यात काय की रावणाने स्वतःच्या कर्माने स्वतःचा नाश करून घेतला. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय श्रीराम.